हेतून समाजामध्ये कार्य करणाऱ्या अशा महान व्यक्तिमत्वाचा आपण शुभाचा सन्मान करावा अशी मी सर्व धर्मपीठाला विनंती करते। सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर करावा। मंडळी, वारकरी संप्रदायासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची ही गोष्ट आहे की शुभ सन्मान अशा महान व्यक्तिमत्वाचा केला जात आहे की ज्याने नयनरम्य सोहळ्याचं आयोजन आणि नियोजन घडवून आणले आहे। आणि अजूनही शुभ सन्मान श्रीमंत संपूर्ण श्री क्षेत्र संगमेश्वर हा शुभ सन्मान हरिभक्त करायण संत संमेलनाध्यक्ष नामदेव महाराज हरड यांचा केला जात आहे। श्रीमंत सद्गुरू शंकर महाराजांच्या वतीनं आज हा शुभ सन्मान नामदेव महाराजांचा केला जात आहे धर्मपीठावर। मी विनंती करते सर्व साधकांना, भाविक भक्त गणवृंदांना, वारकरी संप्रदायातील सर्व साधक वृंदांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्यांचा गजर करून या महान अशा व्यक्तिमत्वाच्या सन्मानासाठी केळगाव मठाच्या वतीने सन्मान केला जात आहे। आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा सर्व साधू संतांना विनंती करत आहे की आपण आपल्या आसनांवर आसनस्थ व्हावं। I request all the teachers to take their seats. मैं आप सभी को सादर निवेदन करती हूँ, सभी भक्तों को अनुरोध करते कृपया अजून महत्त्वाचा आणि आपल्या वारकरी संप्रदायाला साधूचा असा मग आहे आणि तुम्हा सर्वांची इच्छा आहे की साधू संतांच्या चरणांना स्पर्श करूनच आज घरी जायचं। आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण होणार आहे कारण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावर कार्यक्रमाची मार्ग